जय भीम. मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. भीम जयंती निमित्त रंगभरण चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न. नांदेड दिनांक 21 एप्रिल 2025. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त नांदेड शहरातील प्रज्ञा करुणा विहार येथे सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आयोजित रंगभरण चित्रकला स्पर्धा उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडली. या स्पर्धेत परिसरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर आधारित विविध कल्पक चित्रांची सादरीकरणे विद्यार्थ्यांनी साकारली. बाबासाहेबांचे विचार, मूल्य आणि योगदान रंगरूपात उभे राहिले. स्पर्धेच्या निकालानुसार विजेत्यांना पॅन्थर सूर्यकांत ढवळे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ घोषित पारितोषिके व प्रमाणपत्रे सायंकाळी ठीक 6 वाजता प्रज्ञा करुणा विहार देगावचाळ नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. पारितोषिकांचे स्वरूप पुढील प्रमाणे होते. प्रथम पारितोषिक 550 रुपये व प्रमाणपत्र. द्वितीय पारितोषिक 350 रुपये व प्रमाणपत्र. तृतीय पारितोषिक 250 रुपये व प्रमाणपत्र. 3 उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी 200 रुपये व प्रमाणपत्र. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून भीमजयंती साजरी करण्यात आली. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त प्रज्ञा करुणा विहार या ठिकाणी 12 एप्रिल रोजी रंगभरण चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. आज 21 एप्रिल रोजी 2025 बक्षीस वितरण स्मृतिशेष सूर्यकांत ढवळे सर यांच्या 4थ्या स्मृती दिनानिमित्त त्यांचे चिरंजीव प्रज्ञानंद ढवळे सर यांच्या वतीनं हे बक्षीस वितरण होत आहे. उत्तेजनार्थ इथून सुरू करत आहे. सर्वांनी याची लक्ष द्यावं. कुमारी समृद्धी युवराज चिंतोरे ही उत्तेजनार्थ आलेली आहे. तिचं टाळ्या वाजवून स्वागत करावं. आहे का समृद्धी युवराज चिंतोरे? उत्तेजनार्थ त्यानंतर उत्तेजनार्थ सुमती प्रकाश हटकर. उत्तेजनार्थ स्वागत करा. अभिनंदन करा. दिव्या प्रकाश गजभारे यांचा 3रा क्रमांक आलेला आहे. टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर द्वितीय पुरस्कार दीक्षा प्रकाश गजभारे. द्वितीय पुरस्कार. प्रथम क्रमांकाची वाट पाहत आहोत असे आवडती राष्ट्रपाल कलाम ही प्रथम क्रमांक आलेली आहे. त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचे अभिनंदन करायचं आहे. टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं.